हे बघा 2024 मध्ये नीटच्या पेपरमध्ये थोडा गोंधळ झालेला होता आणि 25 मध्ये त्याचा इफेक्ट आपल्या कट ऑफवर झाला. आता यावर्षी सुद्धा रिनीट आहे, तर त्यामुळं कट ऑफ आपल्याला या दोन्हींमध्ये कंपेअर करावं लागेल प्रत्येक कॅटेगरीसाठी. म्हणजे जी पण कॅटेगरी आपण घेणार आहोत, तर त्याला आपण ऑल इंडिया रँक आणि सोबतच स्कोअर या दोन्हींसोबत कंपेअर करूया. म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल की नेमका रँक किती यावा किंवा आपला स्कोअर किती असावा. आजचं आपलं कॉलेज आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे की कोल्हापूरमध्ये आहे. कॉलेजबद्दल अगोदर आपण थोडक्यात माहिती करून घेऊ की कॉलेज नेमकं कसं आहे, यामध्ये हॉस्टेल मेसच्या सुविधा, त्यानंतर पेशंट फ्लो कसा आहे, कॉलेज कसं आहे. म्हणजे आपल्याला नंतर पुढं ज्यावेळेस चॉईस फिलिंग करायचा किंवा कॉलेज निवडायचं, तर त्यावेळेस हे कॉलेज आपण किती नंबरला ठेवू शकतो, तर याचा एक अंदाज येईल. म्हणजे कॉलेज आपल्याला हे निवडायचं किती नंबरला ठेवायचं चॉईस फिलिंग लिस्टमध्ये, कारण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आता बघा सुरुवातीला तर आपण अकॅडमिक जे पण आहे तर ते पाहू. कारण हे जे कॉलेज आहे तर हे शेंडा पार्क मध्ये बॉईज हॉस्टेल वेगळं आणि गर्ल्स हॉस्टेल थोडं अंतर. आणि त्यांचं हॉस्पिटल जे आहे तर ते अकॅडमिक म्हणजे जिथं समजा कॉलेज आहे तर त्यापासून जवळपास एक 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावर आहे, की जे सिटीमध्ये येतं. पेशंट फ्लो वगैरे कसा आहे काय तर ते सगळं आपण चेक करूया. बघा सुरुवातीला तर नेम ऑफ कॉलेज आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे की कोल्हापूरमध्ये. कॉलेजची स्थापना नेमकी कधीची आहे, तर हे आहे 2000 मधलं कॉलेज. म्हणजे खूप जुनं आहे. आज याला 25-26 वर्ष कंप्लीट होत आहेत. कॉलेजबद्दल अजून आपल्याला जी माहिती, म्हणजे आपण जर ऍडमिशन करणार असाल तर कॉलेजबद्दल माहिती असायला पाहिजे. यामध्ये नंबर ऑफ बेड्स जे आहेत तर ते यांच्या डेटानुसार 650 बेड्स वाला हे आहे. त्यानंतर ओपीडीचं जे टायमिंग आहे तर ते साधारण सकाळी 9 पासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत ओपीडी असते. त्यानंतर परत 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत स्पेशल ओपीडीचा यांचा टाइम आहे. पेशंट फ्लोचा जर विचार केला तर कॉलेजमध्ये पेशंट फ्लो भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रॅक्टिससाठी म्हणजे ज्या काय वेगवेगळ्या केसेस आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे एमबीबीएस करताना, तर त्या सगळ्या गोष्टी या कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळं आता यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे पण केअर युनिट्स आहेत तर याची संख्या दिलेली आहे. जसं आता हे आयसीसीयू हे नंबर ऑफ बेड्स आहे 15. त्यानंतर आयसीयू युनिट्स नंबर ऑफ बेड्स आहे 26. तर हे आपल्यासाठी आवश्यक असतं, कारण ज्यावेळेस आपण त्यामध्ये कोर्स कंप्लीट करणार आहे कॉलेजमध्ये, तर सोबत आपली प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. कॉलेजला जर ह्या गोष्टी असतील तर पुढे आपल्याला याचा बेनिफिट होतो. पुढचा विषय येतो की नेमकं ओपीडी किती असते दररोजची, किंवा आपण जे पण पेशंट या ठिकाणी पाहणार पेशंट फ्लो. बऱ्याच ठिकाणी आता विद्यार्थी काय विचार करतात, अकॅडमिक तर पाहिजेतच सर. या कॉलेजचं अकॅडमिक जे आहे तर ते हॉस्पिटल पासून साधारण 4-4.5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे थोडक्यात जी प्रॅक्टिस आहे तर ती थोडी अंतरावर आहे. पण कॉलेजच्या बसेस उपलब्ध असतात. कॉलेजच्या बसेस आहे किंवा तुम्ही तुमच्या प्रायव्हेट वाहनानं सुद्धा प्रवास करू शकता. आता ओपीडी अटेंडन्स ही जी त्यांनी डेलीची नोंदवलेली आहे, ऍव्हरेज अटेंडन्स आहे, तर त्यामध्ये जवळपास 1543 ओपीडी अटेंडन्स असते. त्यानंतर कॅज्युअलिटी अटेंडन्स जे तर ती जवळपास 58 पेशंट असतात. म्हणजे थोडक्यात ही अटेंडन्स आपल्यासाठी महत्वाची आहे. कोणती? ओपीडी वाली. तर ही आहे 1543. म्हणजे पेशंट फ्लो भरपूर म्हणायला काही हरकत नाही. पुढचा जर आपण विषय केला तर कॉलेजमध्ये नेमकं हॉस्टेल आणि मेसचा विचार बघा. बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल जे दोन प्रकारचे हॉस्टेल आहे, तर शेंडा पार्कला हॉस्टेल आहे आणि दुसरं हॉस्टेल जे की थोडं अंतर आहे. तर त्यामुळं आता यामध्ये किती मुलांना हॉस्टेल अलॉट होते काय, तर हे सगळं दिलेलं आहे. नंबर ऑफ रूम्स ज्या आहे बॉईज हॉस्टेलच्या तर त्या 124 आणि यांची कॅपॅसिटी आहे एका रूम मध्ये 3 मुलं. 2 मुलांचं सुद्धा आहे पण इकडं 3 मुलं दिलेले आहे. त्यानंतर गर्ल्स स्टुडंटसाठी 190 आणि ऑब्लिक मध्ये 3 दिलेलं आहे. म्हणजे टोटल कॅपॅसिटी गर्ल्सची जी आहे तर ती इकडे दिलेली आहे 500 आणि इकडे टोटल कॅपॅसिटी बॉईजची जी आहे तर ती आहे 372. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता पुढचा जर आपण परत जर चेक करायचा विचार केला तर कॉलेजचा कट ऑफ नेमका काय जाईल. पण त्या अगोदर कॉलेजमध्ये जे हॉस्टेल मेस आहे थोडक्यात सुविधा सगळ्यात चांगल्या आहे. सगळे मुलं सांगतात, जे पण कॉलेजचे रिव्ह्यूज आहेत, आमच्याकडनं काही मुलं गेलेले आहेत ते पण सांगतात की सर पेशंट फ्लो भरपूर असतो, काही अडचण नाही. हॉस्टेल मेस या सगळ्या सुविधा आहे आणि त्यांचं ट्रॅव्हलिंगची व्यवस्था पण आहे. तर त्यामुळं यावर्षी पुन्हा काही चेंजेस आहे, कारण नवीन त्यांनी बिल्डिंग वगैरे हॉस्टेलच्या बांधलेल्या आहे. तर त्यामुळं
तुम्हाला या कॉलेजमध्ये जाण्याला काही अडचण नाही. म्हणजे थोडक्यात जर स्कोर आला आपल्या कॅटेगरीनुसार तर आपण या कॉलेजचा विचार नक्कीच करू शकतो. आपण काय करूया, या कॉलेजसाठी नेमका कट ऑफ किती होता 24 आणि 25 मध्ये, तर तो एकदा चेक करू. बघा 2024 मध्ये 455 स्कोर आणि 25 मध्ये 354 स्कोर कॅटेगरी होती एसटी. पण रँक बघा 24 मध्ये 2,73,242 रँक आहे. पण इकडे रँक जो आहे तर तो वाढला. थोडक्यात ऑल इंडिया मधून जो एसटी वाला 3 लाखापर्यंत होता तर त्याला सुद्धा हे गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. फी स्ट्रक्चर खूप कमी असतं गव्हर्नमेंट कॉलेजचं. आता हे एसटी कॅटेगरीसाठी झालं. आपण जर पुढचा विचार केला तर 569 स्कोअर की जो 2024 मध्ये लागलेला होता, पण 25 मध्ये हा फरक पडला. स्कोअर बघा 100 मार्कापेक्षा सुद्धा कमी लागला. कॅटेगरी आहे एससी आणि रँक पहा, रँक मध्ये जवळपास हे सेमच आलं. थोडक्यात यावर्षी जर तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये असाल, साधारण 1.25 लाखापर्यंत जरी रँक आला तरी सुद्धा या टाईपचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं कॅटेगरी एससी मधून. आता जर समजा आपण समोरचा विचार केला 2024 मध्ये 603 स्कोअर आहे, तर तोच आता इकडे पहा किती कमी झाला, तर हे सुद्धा 100 मार्कांना कमी झालेलं होतं 25 मध्ये. कारण पेपरची लेवलच बदलली होती. आता रिनीट होणार आहे त्यामुळे पेपर जो आहे तर ती लेवल पुन्हा बदलणार, तर त्यामुळे स्कोअर जो आहे तर तो या पद्धतीने येऊ शकतो. रँक बघा विजे ही कॅटेगरी आहे 73,612 24 मध्ये आणि हे 54,923, तो रँक मध्ये यामध्ये डिफरन्स पडला होता विजेसाठी. आता हाच जर आपण एनटीबी चा विचार केला तर 607 480 स्कोअर मध्ये भरपूर फरक आहे, पण रँक जो आहे तर तो जवळपास त्याच दरम्यान आहे. 70,000 72,000 74,000 75,000 पर्यंत जर तुम्ही असाल एनटीबी मध्ये असाल रँक मध्ये तर तुम्हाला या कॉलेजसाठी चान्स मिळू शकतो. एनटीसी वाले बघा 649 2024 मध्ये स्कोर होता, कारण स्कोर हायेस्ट होता तेव्हा. पण 25 मध्ये 525 वर आला. पण रँक जवळपास सेम आहे 27,652 27,502. म्हणजे थोडक्यात आपण जर एनटीसी मध्ये असाल तर 25,000 ते 30,000च्या दरम्यान जर रँक येत असेल तर या कॉलेजचा विचार करायला काही हरकत नाही. यानंतर पुढची कॅटेगरी येते एनटीडी की ज्यामध्ये कॉम्पिटिशन असते. 650 स्कोर होता 24चा, 529 स्कोर लागला 25चा, म्हणजे 100 मार्कानं कट ऑफ खाली आलेला होता पेपर टफ असल्यामुळं. तर त्यामुळे यावर्षी सुद्धा तेच त्या टाईपचं होऊ शकतं. 27,000 रँक आहे, 24,000 रँक आहे, थोडक्यात 25 पर्यंत रँक असायला पाहिजे एनटीडी साठी. ओबीसी साठी पहा 25,000 रँक 27,000 रँक, म्हणजे तोच रँक आहे 25-29च्या दरम्यान रँक येऊन राहिला. पण स्कोर पहा 652 तर इथं 525, म्हणजे 1,200 मार्क जवळपास कट ऑफ खाली आला या पेपरच्या नीटच्या त्या स्कॅमच्या प्रकरणामुळे. 24 मध्ये कट ऑफ वाढले, 25 मध्ये ओबीसीचा कट ऑफ 125 मार्कानं गव्हर्नमेंट कॉलेजसाठी खाली आलेला दिसतो. असेच व्हिडिओ आपण प्रायव्हेटचे बनवणार, बीएमएस चे बनवणार. तर त्यामुळे तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे पुढचे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण याची एक प्लेलिस्ट बनवणार आहे. मग आता पुढची कॅटेगरी येते आपली एसईबीसी की जी 24 मध्ये 647 वर कॉलेज मिळालेलं होतं, 25 मध्ये 100 पेक्षा कमी कट ऑफ आहे, 527 मार्कावर कॉलेज मिळालं. पण रँक जवळपास सेमच आहे 28,000 26,000, एवढा जास्त काही फरक पडलेला नव्हता. आपण जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विचार केला तर 24 मध्ये 632, 25 मध्ये 509, 1,200 मार्क जवळपास फरक दिसतोय. पण रँक पहा 43,000 आणि 42,000. थोडक्यात आता येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये आपल्याला आपल्या रँकचा विचार करावा लागणार आहे. मार्क्स तर 100-1,200 मार्क कट ऑफ खाली येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी, पण गरजेचं आहे रँक. आता शेवटची आपली कॅटेगरी ओपन, तर ओपन साठी 24 मध्ये 660 स्कोर होता, तर 25 मध्ये 537 स्कोर लागलेला होता आणि रँक जो आहे तर तो 18,000 ते 19,000च्या दरम्यान आपला यायला पाहिजे. यावर्षीचा पेपर कसा येईल, टफ येईल का? आता रिनीट आहे 21 जूनला, पेपरची लेवल थोडी चेंज होणारच आहे, कारण हिस्ट्री आहे की जेव्हा आपण काही स्कॅम झाला, पेपर फुटला, तर तेव्हा पेपरची लेवल थोडी बदलली. पेपर जर टफ आला तर सर्वांसाठीच टफ असेल, कट ऑफ खाली येईल, सर्वांसाठीच होईल. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट साठी नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज पर्यंत नक्कीच ते नोटिफिकेशन युट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचवेल. थांबूया. ओके, बाय.